उदगीर ग्रामीण पोलिसांची हॉटेलवर धडक कारवाई. अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश. महिलांना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप. एकास अटक. 5 महिलांना सुधारगृहात हलविले. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अशोका पॅलेस हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान अहमद जलील बागवान, वय वर्ष 33, राहणार बोधननगर, जळकोट रोड, उदगीर, याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना हॉटेलवर बोलावून आणत होता. तसेच पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप बाबूराव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 569/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 3, 4, 5, 7 असे भारतीय न्याय संहितेच्या कलम 143 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत आढळून आलेल्या एकूण 5 महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दिलीप गाडे करीत आहेत. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भातलवंडे, पोलीस निरीक्षक गाडे साहेब तसेच उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली. उदगीर परिसरातील हॉटेल, लॉज आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारच्या गैरकायदेशीर व्यवसायाविरुद्ध यापुढे कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आपण पाहत आहात क्राईम लोकेशन 24 न्यूज उदगीर.